विदर्भ राज्य आंदोलन समिति ने नागपुर के वैरायटी चौक पर महाराष्ट्र सरकार के विरोध में आंदोलन किया है। समिति का आरोप है कि महाराष्ट्र सरकार वन विभाग का मुख्य कार्यालय नागपुर से मुंबई स्थानांतरित करने की योजना बना रही है। समिति का कहना है कि विदर्भ में सबसे अधिक वन है, इसीलिए वन विभाग का मुख्यालय नागपुर में ही होना चाहिए और इसे विदर्भ से मुंबई स्थानांतरित नहीं किया जाना चाहिए। आंदोलन के दौरान विदर्भ राज्य आंदोलन समिति ने घोषणाबाजी की, नारे लगाए और सरकार के विरोध में जोरदार प्रदर्शन भी किया। कार्यालय आवश्यकता नसताना सुद्धा इथून नागपुरातून हलवून ते मुंबईला ट्रान्सफर करण्याचा सुरू आहे आणि त्याच्या मागे पश्चिम महाराष्ट्राचे जे नेते आहे वन खाता ज्यांच्या जवळ आहे गणेश नाईक ते आहे आणि सोबत आपल्या भागातील मुख्यमंत्री जे आहे तेही सुद्धा त्याच्यात आहे आणि कारण त्यांना मलाईदार तिकडे खाते हा मलाईदार खाता आहे आणि तो तिकडे घेऊन जायचा या सरासर नागपूर कराराचा भंग आहे। नागपूर करार जेव्हा 1953 झाला होता त्यावेळेस 16 संचालनालयाचे कार्यालय आपल्या भागात येणार होते नागपूरला, परंतु ते झालं नाही। फक्त एकच संचालनालयाचं कार्यालय आलं आणि 15 कार्यालय जे आहे ते तिकडे मुंबई आणि पुण्यात पडवण्यात आले, पण एक होता आता तेही 65 वर्षानंतर पडवत आहे। जेव्हा की जंगल आमच्या गडचिरोली पासून तर मेलघाट पर्यंत जंगल आहे आणि जंगलाचे वारिसदार आम्ही आहोत, तर आमचा हक्क ते हिरावून घेत आहे हे आता आम्हाला चालणार नाही, म्हणून आम्ही याचा विरोध करत आहोत। वन जिथं आहे तिथंच मुख्यालय असलं पाहिजे हे आमची मागणी आहे। कारण वनातले जेवढे अधिकार आहेत ते आमच्या भागातले आहे आणि अगर समजून जा वन तिकडे हलवण्यात आलं तर जिथे वन आहे तिथे राहणारे लोक ते त्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होणार आहे। त्यांचे आज ते पट्ट्यासाठी भांडत आहे, पण उद्या त्याला भांडण्यासाठी रस्ता बी मिळणार नाही आणि मग त्याला वन सोडून शहरात येणं या लागेल। झोपडपट्टीचा मोठा भाग हा व्याप्त होणार आहे आणि शहरातला झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, म्हणून आम्हाला वन आमच्या अधिकाऱ्याच्याच ताब्यात पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, नागपूर।